GR निघाला, जरांगे जिंकले। जरांगेंच्या मुंबईतील लढ्याला मोठं यश। मराठ्यांनी उधळला विजयाचा गुलाल। मराठा आरक्षणासाठी भगवं वादळ मुंबईच्या दिशेनं निघालं। जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिला आणि हजारो मराठ्यांनी गणेशोत्सवातच मुंबईची वाट धरली। मराठा आरक्षण घेतल्याशिवाय पुन्हा गावाकडे जायचं नाही, हाच निर्धार मराठा आंदोलकांनी केला। मात्र हजारो मराठ्यांना घेऊन मुंबईत धडकण्याची रणनीती ठरली। मात्र आंदोलन सुरू होण्यापूर्वी हायकोर्टानं मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली आणि नवी मुंबईचा पर्याय दिला। मात्र जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर ठाम होते। गरिबांच्या खऱ्या मागण्या, रास्त मागण्या कायद्यातल्या त्या मान्य करायसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करायला जागाच मान्य न्यायदेवतेनेच ती दिलेली। आझाद मैदानाला तुम्ही शांततेत आंदोलनं कायद्याच्या नियमात राहून करू शकता। त्यांनीच दिलेल्या जागेवरतीच आम्ही चाललोय शांततेत। ते सांगतील ते नियम पाळू, आम्ही सांगतील ते नियम पाळू। त्यांना परवानगी आम्हाला द्यावंच लागणार आहे आणि न्यायदेवता 100% देणार। आमचे वकील बांधव आता जातील। पाटील, अगोदर तुम्ही निवेदन दिलं होतं का? पोलिसांनी परवानगी दिली होती का आझाद मैदानावरती? मग दिल्याशिवाय रद्द केली काय? दिलीच ना, तेव्हाच रद्द केलं नाही। फडणवीसनी केले असं नाही, आता खेळ सांगितलं असं, काही बाजू मांडली असं, न्यायदेवता आमची बाजू ऐकून घेईल। आमचा न्यायालयावर विश्वास आहे बाबा। जरांगेंनी पुन्हा कोर्टात धाव घेतली आणि त्यांना 5000 आंदोलकांसह आझाद मैदानात केवळ 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी मिळाली आणि जरांगेंचा मुंबईत जाण्याचा मार्ग मोकळा झाला। असा सुरू झाला अंतरवाली ते मुंबईचा हजारो आंदोलकांसोबतचा प्रवास आणि आरक्षण लढ्याचा पार्ट 2। आताही म्हणा, सरकारला बोलायला तरी घातला तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण माझा हाताला तयार नाही शब्द आहे माझ्याकडे। मी या समाजासाठी मैदानात येऊ, मी मरण पत्करायला तयार आहे, पण हाताला तयार नाही। जरांगेंच्या याच घोषणेनंतर मराठ्यांनीही कंबर कसली। कुठल्याही परिस्थितीत मुंबईत राहायचं आणि आरक्षण मिळवूनच परतायचं, हीच खुणगाठ त्यांनी बांधली। मराठ्यांनी आतापर्यंत लाटाकाठ्यांची लढाई लढली आहे, आता वाटतंय का तलवारी काढायची वेळ आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, आझाद मैदान, सगळीकडे मराठेच मराठे आणि याच मराठ्यांनी जल्लोष केला। सरकारनं आंदोलकांची कोंडी केल्याचा आरोप करून आंदोलकांनीही रस्त्यावर उतरत सरकारला खुलं आव्हान दिलं। दरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करत मराठा आंदोलनाविरोधात कोर्टात याचिका दाखल झाल्या। कोर्टानं जरांगेंना अल्टिमेटम दिला, मात्र तरीही आरक्षणाच्या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम राहिले। मी तर मरुस्तरीतून उठणार नाही, आपली एक तर विजयी इथून जाणार नाही, तर मग अंतयात्रा गावाकडे जाणार। आपण हटत नाही, मी हटत नाही। त्यात आंदोलकांनी सरकारच्या विरोधात रान उठवल्यानं मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकांचा वेग कमालीचा वाढला। जरांगेंच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी 2 दिवस सलग बैठका झाल्या, वेगवेगळ्या शक्यता तपासण्यात आल्या आणि अखेर मंत्रिमंडळ उपसमितीनं जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या। विशेष म्हणजे या मागण्या त्यांनी भर मंचावर मंत्र्यांच्या तोंडूनच वदवून घेतल्या। याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला? आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे? थांबू का? खाली बसलेले मंडपातले ओके जिंकलं रे राजा बापू। 2011 पासून वेळोवेळी जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाचं हत्यार उपसलंय। त्यात आता मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्यावर जरांगेंनी लिंबू पाणी पिऊन आपलं उपोषण सोडलं। त्यावेळेस मात्र जरांगेंना अश्रू अनावर झाले होते। उर्वरित महाराष्ट्रासाठी शिंदे समिती काम करून नोंदी शोधणार। 75 वर्षात जे झालं नाही ते माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण। मुंबईत आलो, कब्जा पण केला, पाय पण मुंबईत ठेवला, विजय पण घेतला। मराठीचे मान खाली होऊ दिले नाही। मराठी मिशा ताणून
टाईट कॉलर करून चालतील असं या मनोज जरांगे त्यांच्या पोरानं काम करून दाखवलंय. मराठवाडा जिंकला, पश्चिम महाराष्ट्र जिंकला, उर्वरित महाराष्ट्र सुद्धा नोंदी शोधणारे कुणबी समिती त्याच्यामुळे तो पण जिंकला. दंड थोपटले होते, निर्धार केला होता. समाजाचं आयुष्याचं कल्याण झालं. बस मला काय पाहिजे नाही दुसरं. आता पुढचा टप्पा, पुढची लढाई. आता काय राहिलं, झालं सरसकट. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आरक्षणात गेला म्हणजे संपलं, झालं सरसकट. काय राहिलं? मराठ्यासाठीचा आजचा दिवस त्याची तुम्ही कसं विश्लेषण? खूप ऐतिहासिक दिवस, सुवर्णक्षण. त्यांच्यासाठी पुन्हा कोणत्याच पिढीत आणि कोणत्याच जन्मात असा आनंद येऊ शकत नाही असा दिवस आहे मराठ्याचा. हा मराठा तुमचे उपकार फेडणार नाही अशी चर्चा आता सुरू झाली. सगळेजण म्हणतायत, अक्षरशः पाया पडतायत, देव मानतायत. मराठा समाज माझा कधीच उपकार फेडू शकत नाही असं समाजाने कवाच म्हणून. त्यांचं पोरगा आहे, मी पोरगा म्हणून काम केलं इमानदारीने आणि त्यांचे लेकरं जिंकून दिले. सुखी समाधानी लेकर राहतील त्यांचं आयुष्य पिढ्यान पार. बस काम केलं. मी सांगितलं होतं विजयाचा रथ घेऊन वापस येईन, नाही तर अंतयात्रा घेऊन येईन. विजयाचा रथ घेऊन वापस चालू. पण यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. इतका काळ, 22 वर्ष झालं तुम्ही संघर्ष करत होता. 22 वर्षाचा काळ तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. समाजापेक्षा मोठं काय बाबा मला. माझा समाज आज इतका खुश आहे की त्याला 70 वर्षात मिळालं नाही ते मी मिळवून दिलं. बस एवढा आनंद आहे. आता मराठ्यांच्या उर्वरित मागण्या कधी मान्य होणार? सरकार जरांगेंना दिलेलं आश्वासन कसं पूर्ण करणार याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.